तोंडाला फेस येऊस तर फेसबुक खेळतात. तुम्हाला सांगतो, फोटो सुद्धा खोटा टाकतात, खरा टाकत नाही. आपला चेहरा चांगला नसला तर काय करायचं, एखादा सुंदर चेहरा टाकायचा. का रिक्वेस्ट जास्त येतात नाही का, तर चेहरा पाहून प्रत्यक्ष पाहिल्यावर ते बेशुद्ध पडायची वेळ येते कधी कधी. हे तर असं होतं आणि हे वेगळंच निघालं काहीतरी. नाही, हे सगळं फसवा फसवी आहे. आणि इतकी फसवा फसवी आहे. आता कोण आमच्या 10वी 11वी 12वीतल्या तरुण मुली असतील, ताई त्यांच्यासाठी सांगतो, इंस्टाग्राम आहे का? आहे, बहुतेकांचं आहे. इंस्टाग्राम म्हणजे छान असतं, ते खूप छान असतं. इंस्टाग्राम म्हणजे ते आईबाप नसलेलं ते वधूवर सूचक मंडळच आहे, पालकाची गरज नाही. मग काही राज्यामध्ये गंमत अशी आहे, मुलांचे लग्न होत नाही कारण मुली कमी आहे. मग त्या राज्यातले मुलं सध्या काय करतात, हरियाणासारखं राज्य आहे, ते मुलं काय करतात, महाराष्ट्रातल्या मुलीला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. मी डॉक्टर आहे, हॉस्पिटलचं चित्र टाकतात, ती पाहते डॉक्टर आहे, चांगला मुलगा असेल, फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारते. चॅटिंग नावाचा रम्य प्रकार सुरू होतो. चॅटिंग वाढत वाढत जाते आणि तो तिला सांगतो आपण लग्न करू. याला वाटतं डॉक्टर आहे, काय हरकत आहे लग्न करायला. पण परराज्यात आपले आई वडील आपल्याला जाऊ देणार नाहीत. मग तो सांगतो विमानाच्या तिकिटाची सोय करतो, रात्री निघून ये. आणि एके दिवशी रात्री ही ज्या आईवडिलांनी आपल्याला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलं, रात्र रात्र आपल्यासाठी ते जागले, आपल्याला नुसती सर्दी झाली तरी तुम्ही झोपता तुम्हाला माहित नाही, आई जागीच असते. आई मध्ये मध्ये उठते, पाहते याला ताप तर आला नाही ना. रात्रीतून कितीतरी वेळेस तुमच्या अंगाला हात लावून जाते, तुम्हाला माहित सुद्धा नाही. पप्पा मध्ये मध्ये उठतात, याचं बरं आहे का, नाही तर हॉस्पिटल. रात्रभर जागतात आई बाप आपल्यासाठी. आणि आपण काय करतो, एका क्षणात त्यांना सोडून कोण कुठला अनोळखी तरुण तिकडे निघून जातो. मग ही तिकडे जाते, हा भेटतो, ती विचारते हॉस्पिटल कुठे आहे. मग तिथं गेल्यावर तिला सत्य समजतं, हा डॉक्टर नाही, याचं हॉस्पिटल नाही, हा मवाली आहे, हा गुंडा आहे, हा गँगस्टर आहे. तुम्हाला सांगतो, आमची ताई फसवली जाते. 2024 साली तुम्ही पोलिसांचा रेकॉर्ड पहा, आमच्या महाराष्ट्रातल्या 30 मुली ज्या रेकॉर्डवर आल्यात त्या परराज्यामध्ये गेल्या, फसवल्या गेल्या आणि त्या परत आल्या. परत आल्यानंतर कोण तुम्हाला सांभाळील, आपले आईवडील सांभाळतील. कारण आपल्या आईवडिलांना माझा मुलगा मुलगी कसंही वागला तरी इलाज नसतो, त्यांना तुम्हाला जवळ घ्यावं लागतं. म्हणून आपण थोडं भानावर आलं पाहिजे का नाही. कोणाला आदर्श मानलं पाहिजे आपण डोळ्यासमोर. पहिली आदर्श आपली आई आहे, दुसरा आदर्श आपले पप्पा आहेत. किती आपल्या, तुम्ही मला एक सांगा, तुमच्यातल्या कोणी एका मुलीनं वर येऊन सांगा की तुमचे आईवडील आता एसी मध्ये बसलेले आहेत, ते काही काम करत नाहीत, सगळी प्रचंड संपत्ती तुमच्याकडे आहे, ते तुम्हाला सांगतात तुला करायचं ते कर, काही घाबरू नको, जास्त ऊन लागलं की एसीत येऊन बस आमच्यासारखं. कोणी आहे का असं? नाही. तुमचे वडील कुठेतरी कामासाठी गेलेले आहेत, आई कुठेतरी कामासाठी गेलेली आहे. बाथरूममध्ये साधा साबणाचा तुकडा जर असला बारीक तर तुम्ही तो लावत नाही. तुम्ही सांगता मम्मी मला नवा साबण दे, कारण हा साबण छोटा झालाय. मम्मी नवा साबण देते, तुम्ही तो छोटा तुकडा फेकून देता. तो तुकडा तुम्हाला पुन्हा कुठं दिसत नाही. तुम्हाला वाटतं हा तुकडा यांनी फेकून दिला असेल. फेकून दिला जात नाही, तो तुकडा आपले पप्पा लावतात. का लावतात? कारण मला काटकसर करून माझ्या मुलाला मला शिकवायचंय, माझ्या मुलीला मला शिकवायचंय. ही गोष्ट लक्षात. ते मोबाईल मधले नको ते चित्र पाहून पाहून आता आम्हाला आमची आई कुरूप वाटायला लागली. मित्रांनो, या जगामध्ये सगळ्यात सुंदर कोण असेल तर ती आपली आई आहे. आई इतकं जगात दुसरं सुंदर कोणी नाही, कोणीच नाही. ह्या गोष्टी आपण मनाशी ठेवल्या पाहिजे की मला यांच्यासाठी शिकायचंय, मोठं व्हायचंय. आपण जेवढे शिकून मोठे होऊ तेवढा. म्हणून संस्कार कुठं होतात? कुटुंबात. संस्कार म्हणजे काय? चांगल्या सवयी. दुसरे संस्कार कुठं होतात? शाळेमध्ये होतात. तुम्ही एकमेकांचे मित्र आहात, मैत्रिणी आहात, आपल्याला चांगले मित्र पाहिजे. तुम्हाला गंमत सांगू का, म्हणजे लहानपणी गंमत काय व्हायची, आमचे खेळ काय असायचे. रस्त्यानं चाललं की एखादा आमच्या वर्गातला मुलगा म्हणायचा, अरे तो बिडीचा तुकडा दिसतोय, बिडीचा ओढून पाहिजे का, धूर कसा निघतो. आता बाकीचे त्याला जर म्हटले हो तर ती ओढायची, पण एखादा म्हणजे फेकून दे, ते वाईट असतं, त्यानं कॅन्सर होतो. संगत कशी असावी? भानावर आणणारी असावी, आपल्या हो मध्ये हो मिसळणारी नसावी. आपले मित्र कसे असावेत? आपल्याशी स्पष्ट बोलणारे असावेत. तुम्ही जर काही करायला गेलात आणि मित्र जर म्हटले माझा पाठिंबा आहे, तो मित्र आहे असं तुम्ही समजू नका. त्या मित्रानं तुम्हाला सांगितलं पाहिजे चांगलं काय, वाईट काय. वर्गामध्ये तुम्ही शिकता, किती छान शिकता. सर तुम्हाला ज्ञान देतात. आता तुमच्याकडे नसेल पण महाराष्ट्रात काही ठिकाणी मी असं ऐकतोय, सर समोर ज्ञान देत आहेत, शिकवतायत आणि मागच्या बेंचवर बसून मोबाईल खेळतायत. असंही होतं. तसं करू नका. खरे गुरु तुमच्या वर्गामध्ये आहेत, ते सगळं ज्ञान तुम्हाला देतात. आम्ही ते करत नाही. म्हणून तुम्हाला मागाशी भाषेचं सांगितलं. आता इंग्रजी तर तुम्हाला आलीच पाहिजे, चांगली आहे. हिंदी तर तुम्हाला येत असेल. मराठी तर इतकी सुंदर भाषा आहे, आईची भाषा आहे, ती आपल्याला आलीच पाहिजे. पण भाषे वाचून काही अडत नाही असं माझं मत आहे. तुम्हाला गंमत सांगतो, जुन्या काळी एक गुरुजी होते आणि त्यांना एकच शब्द माहित होता इंग्रजीतला. जुन्या काळातल्या शिक्षकांना इंग्रजी येत नव्हतं. त्यांना एकच शब्द माहित होता, गेट आउट. गेट आउट म्हणजे काय? बाहेर हो. आणि त्यांनी तो एक दिवस वापरला वर्गात.
ते एका मुलाला म्हटले काय ते बिचारं गेलं ना, असं बाहेर उभं आहे, रडत उभं राहील. आता गुरुजींना त्याची दया आली. गुरुजींना वाटलं बिचार रडतं, याला आत बोलवलं पाहिजे. पण आता याला जर इंग्रजीत हाकललं आहे तर इंग्रजीतच बोलवलं पाहिजे. पण इंग्रजीत आत बोलवायला काय म्हणतात गुरुजींना माहीत नव्हतं. काय करायचं? मग गुरुजी बाहेर गेले, त्याच्या पाठीमागे जाऊन उभे राहिले, वर्गाकडे बोट करत म्हणाले गेट आउट. ते बिचार वर्गात आलं. काही बिघडलं नाही, काही बिघडलं. पण आता गंमत अशी आहे, आमचं डोकं तेवढं सुपीक आहे का सगळ्या गोष्टी येण्या इतकं? असेल तर तुम्ही त्या बाजूलाचा. पण नसताना सुद्धा आमच्यावरती बळजबरी होते. आणि आमच्या पप्पांना हौस असते, माझ्या काही मुलं इंग्रज शाळेत जातात, दिवसभर इंग्रज शाळा, घरामध्ये मराठी, गावामध्ये मराठी. काही मुलांना मराठी 1 to 100 मराठी येत नाही, इंग्रजीच येते. आता खेड्यातलं पोरग जर असलं, त्याला जर मराठीत ते आकडे येत नसले, त्याला सांगितलं साखर आण, दुकानात जाऊन 20 रुपयाची साखर आण. आणि ते दुकानात जाऊन जर म्हटलं 20 रुपयाची शुगर द्या, काय होईल? दुकानदाराला समजणार नाही. तो म्हणाल आधीच माझी शुगर वाढली आहे, याला अजून कुठून द्यायचं? नाही, मराठी जिथं आपण जगतो तिथं ती भाषा आपल्याला आली पाहिजे. आणि माणसाच्या व्यक्तिमत्वाचा विकास कशानं होतो? भाषेनं होतो, आपल्या आईच्या भाषेनं होतो. म्हणून आधी आईची भाषा शिका, मग गरजेसाठी इंग्रजी शिका. पण पप्पांना हौस. एकदा एका पप्पांनी सांगितलं सरांना, इंग्रजीचे सर भेटले, म्हणजे माझ्या मुलाकडे जरा लक्ष द्या, तो इंग्रजीचे उच्चार जरा त्याचे चुकीचे वाटतात मला. सर म्हटले ठीक आहे. मग वर्गात त्याला उभं केला आणि सर त्याला म्हटले म्हण बाळ इलेक्ट्रिसिटी. पोरगं म्हटलं इलेक्ट्रिसिटी. सर म्हटले चुकला, इलेक्ट्रिसिटी नाही, इलेक्ट्रिसिटी सिटी. पोरगं म्हणायचं इलेक्ट्रिसिटी. तासभर हाच खेळ सुरू होता. तुम्हाला सांगतो पिरियड संपल्यावर सर त्याच्या नादाने इलेक्ट्रिसिटी म्हणायला लागले. संध्याकाळी त्याचे वडील भेटले, म्हणे काय तुमचा मुलगा काय झालं? म्हणे अहो तो इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो. त्याचे वडील म्हटले जाऊ द्या सर, त्याच्या बुद्धीची कॅपॅसिटीच तेवढी आहे. सरांना धक्काच बसला. मग आता पोरग इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतं, बाप कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतो. यांच्या घरात टीटीचे इंजेक्शन जास्त दिलेले दिसत आहेत. दुसऱ्या दिवशी सर निघाले शाळेमध्ये, आजोबा बसलेले ओट्यावर. म्हणे आजोबा काय तुमचं घर? म्हणे काय झालं? अहो तुमचा नातू इलेक्ट्रिसिटीला इलेक्ट्रिसिटी म्हणतो, त्याचे वडील कॅपॅसिटीला कॅपॅसिटी म्हणतात. आजोबा म्हटले सर इकडे या. सरांच्या कानात म्हटले आहे ते बरं आहे, कृपया प्रकाराची पब्लिसिटी कुठं करू नका. आता असं एखादं घर भेटलं तर अवघड आहे. म्हणून वर्गामध्ये आम्ही काय शिकतो? आपल्याला प्रश्न पडला की आपण उभा राहून सरांना विचारलं पाहिजे, सर मला असा प्रश्न पडलेला आहे. आम्ही नाही विचारत, आम्ही घाबरतो. नाही वर्गात तुमचं धाडस झालं, सर बाहेर भेटल्यावर त्यांना विचारा, सर मला शंका आहे, असं का घडतं? पृथ्वी जर गोल असेल तर असं का घडतं? तुम्ही सरांना विचारा. इतके पक्षी आहेत, शेकडो पक्षी आहेत, चिमण्या आहेत, कबूतर आहेत, सगळे. तुम्हाला पक्षी मेलेले आढळतात का रे रस्त्यावर? पक्षी कसा मरतो? पक्षी एक तर शिकारी त्याला मारतो किंवा तो तारेला चिपकतो. पण पक्षी म्हातारा झाला आणि मेला असं तुम्हाला कुठं दिसलंय का? नाही दिसलं. मग का पक्षी मरत नाहीत का? पक्ष्यांचं वय किती असतं? 30 दिवस, 40 दिवस, 60 दिवस. तुम्ही सरांना विचारा की माणसं म्हातारे होऊन मरतात, वृद्ध होतात. हे एवढे सगळे पक्षी आहेत, अहो हे म्हातारे होऊन मेलेले दिसले पाहिजे ना. रस्त्यावर पडलेत, झाडाखाली पडलेत, दिसत नाहीत. मग पक्षी मरतो की नाही? का मरतच नाही? एका शास्त्रज्ञाला हा प्रश्न पडला. मग तो एका झाडाखाली बसला, खुर्ची घेतली, वही घेतली. त्या झाडावर शेकडो पक्षी यायचे रोज. मग तो लक्ष द्यायचा, हे आता खाली पडेल, एखादा म्हातारा होईल. एकही पक्षी खाली पडताना त्याला दिसला नाही. मग त्या शास्त्रज्ञानं जो शोध लावला, त्या शोधाला अजून कोणीही आव्हान दिलेलं नाही, त्याच्या पलीकडे कोणी शोध लावलेला नाही. त्या शास्त्रज्ञानं असा शोध लावला की पक्षाला 6 सेन्स असतो. जसे आपल्याला पंचेंद्रिय आहे तसं पक्षाला एक 6वं इंद्रिय असतं जे दिसत नाही. आपल्याला सुद्धा आहे. कधी कधी आपल्याला पुढची होणारी गोष्ट कळते की नाही, की होणार आहे असं आपल्याला पुसटसं कळतं, होणार आहे. ते 6वं इंद्रिय आहे. तसं पक्षाचं ते स्ट्रॉंग असतं. पक्षाला ज्यावेळेस समजतं मी मरणार आहे, माझा मृत्यू जवळ आलाय, पक्षी आकाशामध्ये इतका उंच जातो, इतका उंच जातो, जिथं हवा पूर्ण विरळ होते, त्याचा श्वास घुसमटतो, तो पक्षी तिथं मरतो. आणि त्याचं छोटंसं शरीर ज्याला आपण कलेवर म्हणतो, ते जमिनीकडे येताना उष्णतेनं, वाऱ्यानं त्याचं घर्षण होतं आणि ते वातावरणातच नाहीसं होतं. म्हणून म्हातारा झालेला पक्षी आपल्याला मेलेला आढळत नाही. हे त्या शास्त्रज्ञाला लावलेला शोध आहे आणि याला अजून कोणी आव्हान दिले. हे प्रश्न आमच्या मनात निर्माण झाले पाहिजे. ज्याला प्रश्न पडतो तो संशोधक होतो, तो शास्त्रज्ञ होतो, त्याचा अभ्यास चांगला असतो. आम्हाला प्रश्न पडतच नाहीत, नाही पडत. प्रश्न पडले पाहिजे. तुम्ही हे संस्कार शिबिर घेता, तुम्ही आमच्या जागीरदार साहेबांना विचारलं पाहिजे का घेता? ते म्हणतील तुमच्यासाठी घेतो. मग आमच्यासाठी तरी का घेता?
ते म्हणतील नाही, मला अशी शंका आहे की तुम्ही आता बिघडणार आहात, तुम्ही बिघडण्याआधी तुम्हाला सुधारवलेलं बरं आहे असं ते म्हणू. मग आपण बिघडलेलो आहोत का? मनाशी विचारा बरं, बिघडलेलो आहोत का? अजिबात नाही, आम्ही बिघडलेलो नाही. आमची बुद्धी इतकी छान आहे. फक्त आता नवीन नवीन जे येतंय, AI आलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आलं. नाही, काय काय त्याच्यामध्ये सोय आहे. ते काय गिबली का काय ते हा छान आहे ते. कसे म्हणजे आपला चांगला चेहरा आपल्याला पटतच नाही, कशात तरी घालायचा आणि भेसूर करायचं. बरं तुमचं जाऊ द्या, परवा मी एका लग्नात पाहिलं, नवरा बायकोचे ते फोटो काढून असे लावले होते. म्हटलं यांचं जमलं तरी कसं त्यांचे चेहरे म्हणून. मी माझा फोटो त्यात टाकला. काय उत्तर आलं माहित आहे का तुम्हाला? फोटो नाही आला, त्यात उत्तर आलं, मुळात तुमचा चेहराच तसा आहे, काही टाकू नका तुम्ही. आता आमच्या काहींचे चेहरेच मुळात तसे आहेत, पण इतकं नवीन नवीन येतंय. आम्हाला निबंध लिहायचा, माझी आजी. अहो लिहा ना छान, माझी आजी कशी आहे. तुम्ही घरात पाहता ना तुमची आजी कशी आहे, लिहा. आम्ही नाही लिहित, आम्ही लगेच AI ला सांगतो निबंध लिहून दे माझी आजी, लगेच AI निबंध लिहून देतं. आता ती AI ची आजी झाली का तुमची झाली? पण ती तुमची म्हणून तुम्ही लिहिता. मग तुम्ही म्हणता अहो हे फार रागीट झाले, माझी आजी इतकी रागीट नाही, माझी आजी प्रेमळ आहे, जरा प्रेमळ निबंध लिहून द्या. लगेच प्रेमळ निबंध येतो. अहो माणसं रजेचा अर्ज सुद्धा आता स्वतः लिहित नाहीत सर, AI न लिहितात. ते सांगतात उद्या मला रजेवर जायचंय, मला रजेचा अर्ज द्या, AI लिहून देतं. अहो हे जर तुम्हाला सांगतो माणसाला शेपूट होतं, नाहीसं कसं झालं? कारण त्याचा काही वापरच नव्हता म्हणून नाहीसं झालं. तुम्ही जर तुमचा मेंदूच आता वापरला नाही तर हळूहळू पेशी नाहीशी होते. तुम्ही त्या भाजीवाल्याकडे जा. पूर्वी आमची आई जायची भाजीवाल्याला, सांगायची 2 जोड्या मेथी, 2 जोड्या शेपू, अमुक तमुक. तो लगेच सांगायचा इतकं इतकं. हां मॅडम 140 रुपये झाले. आता भाजीवाला काय करतो? मोबाईल. 2 जोड्या त्या 10,000 रुपयाच्या, तो 10 अधिक 10 20 रुपये झाले. मग त्याची बेरीज करण्याची पेशी मेली, राहिलीच नाही. जे आम्ही वापरत नाही, जे वापरत नाही ते मरत जातं. म्हणून आता तुम्हाला सांगतो काही माणसं कुणी भाषण करते ना ते सुद्धा त्यांना समजत नाही, ते असे पाहतात. मी आता महाराष्ट्रभर जातो ना, विनोद झाल्यावर बाकीचे मुलं हसतात, हे नुसतं असं पाहतं. समजून घ्यायचं हे मोबाईलच्या आहारी गेलेलं आहे, त्याला काही समजत नाही, ते असं पेशी त्याच्या ठेसल्या गेलेल्या आहेत. सध्या 2च माणसं हसत नाहीत, एक मोबाईलच्या आहारी गेलेले आणि दुसरे कोरोनामध्ये रेमडेसिवीर घेतलेले. ज्याला 10-12 रेमडेसिवीर दिलेत ना त्याला अजूनच सुचत नाही काय चाललंय, पण ते नुसते जगतायत असे मस्तपैकी. नाही तर तुम्हाला कुणी जर बिघडलेलं म्हणत असेल तर तुम्ही सांगा आम्ही बिघडलेलो नाही. तुमच्या काळात आता तुम्हाला जर वडील म्हटले तुला काही कळतं का नाही, मी फाटकी चड्डी घालायचो, मग तुम्ही म्हणायचं मग माझी फाडता का? आता माझी चांगली आहे, तुम्हाला वाईट वाटतंय का? आता तुमच्या वडिलांनी तुम्हाला फाटकी दिली, यात काय फार अभिमानाची गोष्ट होती का? आता तुम्ही चांगले आहात, मला चांगली दिली. आता मी जर नाही चांगला राहिलो तर माझ्या पोराला फाटकी देईल, आणि फारच वाईट वागलो तर देणार सुद्धा नाही. हे तुम्ही म्हटलं पाहिजे. पण मग फाटकं घालायचं का? घालायचं का फाटकं? कुठेतरी सिनेमात पाहायचं. आता ते सिनेमात त्या नटनट्यांना कपडे देतात, निर्माते देतात, घाला, आणि दिल्याबरोबर काढून घेतात. आपण ते पाहतो, अरे ते फॅशन आहे. काही मुलं तुम्हाला सांगतो घालतात, ते म्हणजे शहरात घालतात ठीक आहे, खेड्यात घातले तर कुत्री मुंगतात कोण आला. मी मध्यंतरी गेलो होतो एका गॅदरिंगला पुण्यामध्ये, समोरून तरुणींचं टोळकं येताना दिसलं. तरुण होते, तुम्हाला सांगतो अक्षरशः बॉम्बस्फोटात उद्ध्वस्त झाल्यासारखे दिसत होते. कोणाचे इथं फाटले, कोणाचे इथं फाटले, कोणाच्या पॅन्टीत गोळ्या शिरल्यात, सगळी छिद्र. आणि आई सुद्धा सांगते तो मधला नाही का, तो मधला नाही का, तो पॅन्ट फाटलेला तो माझा आहे. काय कौतुक आहे, म्हणजे आता कौतुक कशाचं वाटावं. हा पूर्वी तुम्ही यांना विचारा, तो ही यायची बोहरीन यायची, बोहरीन. तिच्या डोक्यावर असे जर्मलचे हंडे वगैरे असायचे, बरण्या असायच्या काचेच्या गल्लीमध्ये, आणि ती मोठ्यानं ओरडायची फाटके कपडे द्या आणि बरणी घ्या. मग घरातली आमची आई फाटकी पॅन्टी धोत्र वगैरे द्यायची, 2 बरण्या घ्यायची. नाही का आता हे मुळात म्हणजे चांगली पॅन्ट 1000ला आहे, फाटलेली 2000ला आहे. मला समजत नाही फाडून शिवतात की शिवून फाडतात. म्हणजे नका घालू, कशाला घालताय? आम्हाला केस किती छान दिलेत. आता तुम्हाला, आम्हाला नाही, आमचे गेले आता, आणि गेले पाहिजे. म्हणजे माझं तर मत कसं आहे की जुन्या माणसांचे केस का जातात? देव सांगतो आता नवीन मुलं जे ताने जन्माला घालायचे त्यांना जावळ पाहिजे, मग तुमचं काढून नेतो वरून. असं ते कारंजासारखं असतं. असं देव स्वतःचं काही वापरत नाही, तुमचंच घेतो तुम्हालाच देतो, करा भाऊ वगैरे, असं नाही का? अशी गंमत असते नाही. आणि मग आमचे गेले, आता तुम्हाला किती छान केस आहेत, तुम्ही किती सुंदर दिसता, असं कट मारायचं वगैरे छान. पण तुम्ही काहींच्या कटिंग पहा, असं अर्ध इकडून अर्ध. मी तर एकाला विचारलं, ते तू अर्धीच कटिंग केली, नाभीमध्येच पळून गेला का? तो नाही, ही पूर्ण कटिंग आहे काका. हो, हिला जास्त पैसे लागतात.
साधी करायला 40 लागतात, तिला 80 लागतात. ते कोरीव काम करावं लागतं नाव्याला. आणि त्याचं भूमिती खूप चांगला आहे, सरळ कोण, त्रिकोण, असे अष्टकोन वगैरे. कधी कधी चिमणीसारखं घरटं करतो तो असं. मग चिमणीला वाटतं या घरट्यात जाऊन बसावं, अशी ती परिस्थिती. अहो, चांगलं दिसणारं पोरगं बेसूर दिसतं. म्हणजे पोरगं कटिंगला गेलं परत आलं तर वडील त्याला विचारतात कोण पाहिजे, तो सांगतो मी तुमचाच भांड्या आहे. असं आहे, भांड्या आहे माझं म्हणायला लाज वाटते रे, भांड्या जा चंपी करून ये, पुन्हा 100 रुपये लागू दे चंपी करून ये. वडिलांना ते पटत नाही, कारण बाहेरचे लोक म्हणतील अहो ते तुमचं भेटलं होतं ते तुमचंच आहे का, काय ते असं फिरतंय ते माकडासारखं. आता काय काय उत्तर द्यायचं. तर आपण इतकं निसर्गानं इतकं सगळं छान दिलंय. तुम्हाला सांगतो, निसर्गानं सगळं सुंदर आपल्याला दिलेलं आहे. केस आहे, त्वचा आहे, सौंदर्य आहे, आणि आपलं शरीर आपण असं छान झाकलेलं असावं की लोकांनी त्याचं दर्शन घ्यावं. त्यासाठी त्याचं प्रदर्शन करू नये, लोकांनी त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. हे आपल्या मनामध्ये एकदा निर्माण झालं. आणि तुम्हाला सांगू का, इतकं सगळं लक्षात ठेवण्याऐवजी एकच सांगा. तुम्ही मम्मी पप्पाला एक सांगा, मम्मी आणि पप्पा तुम्हाला लोक नावं ठेवणार नाहीत असं मी वागेल. कसं वागायचं तुम्हीच मला सांगा. मग पप्पा तुला सांगतील की बाबा तू असं कर, तू आता तुला गाडी दिली आहे ना, आता मी गाडी कशाला दिली आहे, क्लासला जायला दिली नाही का, मग तू असा वाकडा तिकडा का जातो सापासारखा, सरळ जा. आपले रस्ते तसे इतके चांगले नाही आहेत, अजून खड्डे आहेत नाही का, तू सरळ गेलं पाहिजे. तुझं अजून वय नाही, तुला लायसन नाही, समोर कोणी नसताना विनाकारण हॉर्न वाजवू नये नाही का, असं तुम्हाला पप्पा सांगतील, कारण आपल्या वयात होत असतं. आणि तिसरे संस्कार कुठं होतात, समाजामध्ये. हा समाज आहे, तुम्ही मी सगळे समाज. आता समाजात काय चाललंय, मी कुठल्या धर्माला नावं ठेवत नाही, प्रचंड मिरवणूक आहे, सगळ्यांच्या मिरवणूक आहे, दान दान. अहो देवाला शांतता आवडते, पण आता डीजे लावतात. डीजे, तो डीजे तर इतका भयानक असतो, कसं तुम्हाला सहन होतो सगळं. मी तर सांगत असतो एखाद्या जुन्या माणसाला, तुला जर हृदयाचा काही प्रॉब्लेम असेल आणि हृदयाच्या टेस्ट करायचे असतील तर तू डॉक्टरांना पैसे घालू नको. तू काय कर, जिथं डीजे सुरू आहे तिथं जाऊन उभा राहा. तुला जर काहीच झालं नाही तर समजायचं ठणठणीत आहे, आणि काही झालं तर गेलं तू तिथंच जाणार. बाकीचे म्हणतील मिरवणूक संपल्यावर याला उचलू आपण, लगेच उचलण्यात काय अर्थ नाही. असं डीजेचं दान दान दान. आम्ही देवाच्या पाया पडतो एक तासभर, तो देव तुम्हाला सांगतो की बाबा तुला सगळं मी दिलंय, हात दिले, पाय दिले, डोकं दिलंय, तू कशाला माझ्या समोर ते जोडून बसला, उठ काम कर, तुला मी पृथ्वीवर कशाला पाठवलंय, रात्रंदिवस माझी भक्ती करायला नाही पाठवलं. देव कुठं देवळात नसतो, तो मनात असतो. आपल्या मनात तो देव पाहिजे, नाही मनात पाहिजे देव आपल्या. आता आमचं इथं किती गुरुद्वारा आहे, आम्ही इथं आल्यावर डोकं टेकवतो, आम्हाला इतकं छान पवित्र वाटतं. गुरु हे खूप मोठी माणसं होऊन गेले, खूप मोठी, त्यांनी समाज घडवला. आता काही आपले आई वडील काय दिंडीला जातात पंढरपूरला महिन्याला. आता दिंड्यांची संख्या फार वाढली, म्हणजे विठ्ठलाविषयी प्रेम वाढलं असं मी म्हणत नाही, घरात प्रॉब्लेम व्हायला लागलेत म्हणून ते आता दिंडीला जायला लागले. पण काहींचे काही पहा, घरामध्ये आई वडील बसलेत, त्यांना पाणी नाही, त्यांना वेळेवर जेवण नाही, हा दिंडीला चाललाय. दर महिन्याला तिथं पंढरपूरला जातो, आणि बापाला इकडे जेवायला नाही असून मग एखाद्या दिवशी विठ्ठल काय करील, पायाखालची वीट काढून याच्या डोक्यात घालेल. तो नल मूर्ख माणसा, घरात तुझ्या विठ्ठल आहे, इकडे कुठं बोंबलत निघाला तू. आपला बाप म्हणजे आपला विठ्ठल आहे की नाही, आपली आई म्हणजे रुक्मिणी आहे, आपले आई वडील म्हणजे आपले देव आहेत. त्यांना आधी पूजा, त्यांना सुख द्या, तर दुसऱ्या देवाकडे जा. पण आता समाजामध्ये हे सगळं इतकं चाललंय, दणदणाट चाललाय, म्हणजे प्रदूषण होतंय. समाज तुमच्यावर संस्कार करील का, अजिबात करणार नाही. वाईट माणसांच्या नादी लागू नका, वाईट मित्रांच्या नादी लागू नका, असे छान राहा. पुस्तकं वाचा. तुमच्या घरात पुस्तकं आहेत का, पाहुण्याचं समाधान करायचं बोला नाही. हो येऊ का पाहायला, असतील असले तर उत्तम आहे, असू द्या. नसले तर पप्पांना सांगा. मोबाईल कितीचा आहे, 40,000चा. टीव्ही कितीचा आहे, 2 लाखाचा. घरात पुस्तक आहे का, गुरु गोविंद सिंगाचं पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराज पाहिजे, आंबेडकर पाहिजे. पुस्तकं ठेवा ना घरामध्ये, वाचा, त्या गोष्टी वाचा, मजेशीर असतात. आम्ही नाही त्या गोष्टी वाचत. मग पुस्तकं आमच्यावर संस्कार करतात, पुस्तकं पाहिजे. आणि असे संस्कार शिबिर पाहिजे जिथे येऊन आम्हाला बोलता येईल. मला वाटतं मी मगाशी जागीरदार साहेबांना यांच्याशी बोललो की एकदा तुम्ही पालक बोलवा, पालक. हे मुलं बिचारी यांची काही चूक नाही. आता उलटी गंमत आहे, आता तुम्ही पालकांवर संस्कार करा. तुम्ही आईला सांगा टीव्ही बंद कर, पप्पाला सांगा काय पाहतो इतकं मोबाईलमध्ये, पाहू द्या मला इकडं. चल हो तिकडे, हो तिकडं म्हणजे मी तुमचा मुलगा आहे का, हो तिकडं. तुम्ही आम्हाला सांगता मोबाईल पाहायचा नाही, तुम्ही पाहायचा, ही कुठली पद्धत आहे, जमणार नाही म्हणायचं. पाहू द्या काय पाहता, आणि पाहायचं असलं तर माझ्यासमोर पाहायचं नाही. आम्हाला नावं ठेवता की सगळे झोपताना आम्ही पाहतो त्या चादरीच्या आत, तुम्ही काय करता, तुम्ही पाहायचं नाही. तर 70% मुलं अनुकरण करतात की आई बाप जे पाहतात ते करतात. म्हणून आपण आता आईवडिलांना सांगितलं पाहिजे की मी जर चित्र काढतोय, मला चित्रकलेची वही आणून दे, रंग आणून दे. मी जर निबंध लिहितोय, मी छान निबंध लिहील,
मी मोठा लेखक होईल. एक चित्र कितीला विकतो? कोटी कोटी रुपयाला विकतो. आणि आपल्या मम्मी पप्पाला काय वाटतं? 90% पडले पाहिजे, डॉक्टर झाला पाहिजे, इंजिनियर झाला पाहिजे, टीचर झाला पाहिजे. त्याच्या पलीकडे काही आहे की नाही? अहो, साधी रांगोळी काढली तर 40-40 हजार रुपये मिळतात. लग्नामध्ये नवरीला मेहंदी जर काढली 50-50 हजार रुपये मेहंदीचे घेतात. ही कला आहे. या बाकीच्या कला सगळ्या तुम्हाला आल्या पाहिजे. फक्त मार्क्स पडणं म्हणजे मी हुशार असं अजिबात समजू नका. सगळ्या कला येणं, त्याबरोबर गुण पडणं म्हणजे आपली हुशारी आहे. म्हणून तुमचं सगळं व्यक्तिमत्व अत्यंत सुंदर हो अशी मी शुभेच्छा व्यक्त करतो. अशा संस्कार शिबिराला येत राहा.